प्रतापभाई देशमुख यांचं सगळं वर्चस्व आता संपले मला असं वाटायला लागले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुळात गुन्हेगाराचा पक्ष झालाय, कारण की सगळे गुन्हेगारच भरलेत। 2021 ला नोव्हेंबर महिन्यामध्ये मी प्रवेश केला होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये। ज्यावेळेस अखंड राष्ट्रवादी होती त्यावेळेस पासून मी राष्ट्रवादीचं काम करतोय। राष्ट्रवादीचं विभाजन झाल्याच्या नंतर माननीय प्रतापभाई देशमुख यांच्या सोबत आम्ही, त्यांनी जो निर्णय घेतला अजितदादा सोबत जायचा, तर आम्ही अजितदादा सोबत गेलो आणि भयाच्या मनावर आम्ही अजितदादा सोबत गेल्याच्या नंतर आम्ही तेव्हापासून काम करू आलो। ते काम करत असताना आता महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळेस माननीय प्रतापभाई देशमुख यांचं सगळं वर्चस्व आता संपले मला असं वाटायला लागले। कारण मुळात हे दिसायला लागलं की भयाचं जेवढं राजकीय वय आहे अनुभवाचं, त्याच्यापेक्षाही कमी वयाच्या असलेल्या अक्षय देशमुख यांचं चाललं सगळं आणि सगळे तिकडे त्यांच्या मनावर गेले। माझा वार्ड क्रमांक प्रभाग 12 हा सुद्धा त्यांच्या मनावरती गेला आणि कुठेतरी राजकीय अस्तित्वावर प्रश्न निर्माण झाले प्रतापभाईच्या। हाच खरा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे। निष्ठांवरती अन्याय झालाय। माझ्यासोबत माझ्या बरोबर माझी जर निष्ठा कदाचित कमी असेल असं जर म्हणणं असेल कोणाचं, तर त्याच्याही पलीकडे शंकर भागवत यांच्या निष्ठेत काय चूक होती? शंकर भागवत यांचा प्रभाग क्रमांक 16 मध्ये तिकीट काम करत होतं, हाही प्रश्नच आहे मुळात। त्याच्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सगळं म्हणजे निष्ठा हा प्रकार कुठं होता आणि कोणता क्रायटेरिया? फक्त पैसा हा क्रायटेरिया। पैशावाल्या उमेदवाराला उमेदवारी मिळाल्या तर आणि माननीय प्रतापभाईचं वर्चस्व कुठेतरी कमी झाले, चॅलेंज केलं गेलं आणि ते सक्सेस झाले की त्यांच्या कार्यकर्त्यांचे तिकीट कमी करायला। 1000 लोकांची प्रत्येकाला आम्हाला भूत नोंदणी करायला लावली ती क्रियाशील सदस्याची, ज्यांची क्रियाशील सदस्यामध्ये सुद्धा नाव नाहीत। त्या उमेदवाराला आयात करून माझ्या प्रभागात आयात करून उमेदवार दिले गेले, पण निष्ठावंत कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही पद्धतीने जागेवर ठेवलं नाही। पूर्ण आयात झालीत माणसं आणि आयात झालेल्या माणसाला जर संधी दिली असेल तर निश्चितपणानं परभणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बुडवण्याचं काम आयात उमेदवारांनी केलेलं आहे। माझं तर प्रत्यक्ष म्हणणंच असं आहे की कदाचित हाच रेशो असेल की सर्वाधिक पैशावाले उमेदवार द्यायचे आणि पैशाच्या बळावरती निवडणुका ते जिंकू शकतात हा क्रायटेरिया ठेवला, कामाच्या बळावरती नाही। मुळात अजितदादांचं म्हणणं काय, तर काम असणाऱ्या माणसाला आपण संधी दिली पाहिजे, युवकांना संधी दिली पाहिजे असं म्हणणं होतं। पण कुठल्या युवकांना संधी दिली? पैशावाल्याच्या प्रतिष्ठित आतापर्यंत जे परंपरागत घराणे आलेत त्यांना जर तिकीट द्यायचे असतील तर मग सामान्य कार्यकर्त्यांना काम कशाचं करायचं? म्हणजे आरोग्याचं काम करणारे मुलांचे तिकीट कटले, ज्यांनी समाजसेवा केली, ज्यांनी चळवळीत काम केलं, अशा सगळ्या माणसांचे पत्ते कट झालेत। अचानकच नवीन माणसं आले, जे पिक्चर मध्ये होते ते सगळे घरी आहेत आणि जे कुठंच नव्हते ते रोल मध्ये आलेत। हा कुठल्या पद्धतीने, हे कुठल्या पक्षाचा रेशो आहे? कुठल्या पद्धतीचे सर्वे केले? किचन मध्ये जाऊन सर्वे झालेत काय? बाहेर तर काय दिसलं आम्हाला कोणाला की कोणत्या बेसिसवर निवडणुकाच्या बाबतीमध्ये उमेदवारी दिल्या गेल्यात? कुठला रेशो आहे? कोणतं काम आहे? लोकांना माझ्या प्रभागात दिलेल्या उमेदवारांची नावं माहित नाहीत कदाचित, आणखी लोकांनाही माहित नाहीत लोक, पण कशा बेसिसवर लोक दिले? माझ्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 4ही आयात झालेले उमेदवार आहेत। मी काय म्हणालो माहितीये का, मुळात गुत्तेदाराचाच पक्ष झालाय। कुठला पक्ष? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुळात गुत्तेदाराचा पक्ष झालाय, कारण की सगळे गुत्तेदारच भरलेत। कोणाला पण सामान्य माणसाला मला सांगा, सर्वसामान्य माणसामध्ये म्हणजे काही अपवाद वगळले, जर वगैरे तर बाकी सगळ्या ठिकाणी मात्र मोठ्या धंदाळग्या लोकांना जे आधी श्रीमंत आहेत त्यांना पुन्हा श्रीमंत करण्यासाठी जी पद्धत नवीन तयार केली गेली का? कारण की पक्षाने बेसच हा ठरवला जर असेल की सगळ्यात पैशावाला उमेदवार द्यायचा, तर पैशावाला उमेदवार द्यायचा, पैशातून पैसे कमवायचे, हा जर काही पद्धत असेल तर सामान्य कार्यकर्त्याचे 100% अन्याय झालाय। ते फक्त राष्ट्रवादीत तर मोठ्या प्रमाणात झाले, बाकीच्या पक्षात सगळीकडे अन्यायच आहे। तुम्ही सगळ्या महाराष्ट्रभर पाहिलं चित्र। परभणीमध्ये तुमच्या अन्यायाला जबाबदार कोण आहे? तुमच्या झालेल्या अन्यायाला माननीय प्रतापभाई देशमुख। कदाचित त्यांनी आमची बाजू लावून धरली असती तर आम्हाला तिकीट मिळाले असते। माननीय प्रतापभाईचं राजकीय अस्तित्वाला क्वेश्चन मार्क ज्या लोकांनी निर्माण केला, तर भयाचं राजकीय वजन वापरायला कमी पडले असतील।